विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर, इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी। याच्यामध्ये जे आपण सुरुवातीला जो प्रॅक्टिकल घेत आहोत त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे AC सप्लायमधील फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग ओळखणे। फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग हे ओळखायचं कसं, तर साधारणतः हे प्रथम या प्रॅक्टिकलमध्ये आपण शिकणार आहोत। तर फेज म्हणजे काय बघा, सर्वसाधारणपणे आपण काय करतो की घरामधील जे लाईट आहे, लाईट चेक करा असेल तर आपण काय करतो, हा लाईन टेस्टर आहे, या लाईन टेस्टरच्या साहाय्याने आपण काय करतो, प्लगमध्ये लावतो। ज्याच्यामध्ये लाईट आहे त्याला आपण फेज म्हणतो, त्यालाच आपण लाईव्ह किंवा मेन असंही म्हटलं जातं। मेन वायर म्हणतो किंवा फेज वायर म्हणतो, बरोबर। ज्याच्यामध्ये करंट नाही त्याला न्यूट्रल म्हणतो। हा जो मोठा पॉईंट आहे ह्याला काय म्हणतो आपण, अर्थिंग म्हणतो। ही अर्थिंग म्हणजे काय की ह्या पॉईंटपासून जमिनीशी ग्राउंड करणं किंवा जमिनीशी म्हणजे खोल खड्डा काढून त्या ठिकाणी जो अर्थिंग वायर जोडलेली असते त्याला काय म्हणायचं, अर्थिंग। आता ही फेज ओळखायची कशी, तर आपण अजून कशाच्या साहाय्याने आपण बघू शकतो, टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने आपण बघू शकतो। टेस्ट लॅम्प म्हणजे काय बघा, हा टेस्ट लॅम्प मी बनवलेला आहे, सिरीज टेस्ट लॅम्प आहे, याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता, किंवा मल्टीमीटरच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता, टॉंग टेस्टरच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता ज्याच्यामध्ये सप्लाय आहे का नाही ते। त्यानंतर न्यूट्रल की ज्याच्यामध्ये करंट नाही त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रल म्हणतो, बरोबर। तर बघा या ठिकाणी आपल्याला फेज पाहायचे। फेज पाहत असताना तुम्ही या ठिकाणी टेस्ट लॅम्प लावा आणि पहा, न्यूट्रल पहा आणि अर्थिंग पहा। आता हे आपल्याला या ठिकाणी पाहत असताना फक्त टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी टेस्टरच्या साहाय्याने फक्त फेज तुम्हाला समजलेले आहे। जर न्यूट्रल आहे किंवा नाही कसं कळायचं, तर या ठिकाणी काय करायला, टेस्ट लॅम्प घ्या, सिरीज टेस्ट लॅम्प घ्या आणि लावा। जर ह्या ठिकाणी बल्ब लागला तर आपण काय म्हणतो, या ठिकाणी न्यूट्रल आहे आणि फेज आहे। जर समजा या ठिकाणी बल्ब लागलाच नाही, या ठिकाणी समजा लाईट लागते ह्या प्लगला आणि ह्या प्लगला पण लागत असेल तर काय समजायचं, या ठिकाणी न्यूट्रल मिळत नाही, मी न्यूट्रल कट आहे। जर समजा दोन्ही वायरमध्ये सप्लाय येत असेल, याच्यामध्ये सप्लाय येत असेल आणि याच्यामध्ये सप्लाय येत असेल, जर सिंगल फेज सप्लाय असेल आणि दोन्ही वायरमध्ये जर सप्लाय येत असेल तर या ठिकाणी काय समजायचं, न्यूट्रल कट आहे समजायचं। न्यूट्रल कट म्हणजे काय असतं की पावसाळ्या दिवसामध्ये काय होते बघा, त्या असणाऱ्या डांबावरती किंवा त्या खांबावरती काय होतं, जी न्यूट्रल वायर आहे त्या न्यूट्रल वायरला काय होतं, बर येतो किंवा कार्बन येते, आणि कार्बन येत असताना या ठिकाणी न्यूट्रल तुम्हाला परफेक्ट मिळत नाही। म्हणजेच काय होतं, एक तर बल्ब डिम लागतो। तुम्ही म्हणणार की बल्ब घरामध्ये डिम लागतो म्हणजे सप्लाय कमी आला असेल तर लागतो, ते पण बरोबर आहे। जर व्होल्टेज कमी असेल तरी बल्ब डिम लागतो, पण फेज परफेक्ट मिळत असेल आणि तुम्हाला न्यूट्रल जर व्यवस्थित मिळत नसेल तर त्या ठिकाणी काय होतं, बल्ब डिम लागतो किंवा उघड जाप होतो, किंवा जर कंप्लीट कट झाली न्यूट्रल तर तुम्हाला काय होतं, या ठिकाणी बल्ब लागणार नाही, बरोबर। तर आणखी दुसरं काय, अर्थिंग। अर्थिंग म्हणजे काय हो, अर्थिंग म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी म्हणून केलेलं जे अर्थिंग आहे, म्हणजे जमिनीमध्ये खोल खड्डा काढून त्या ठिकाणी काय केलं जातं, वायर पाईपमध्ये, लोखंडी पाईपमध्ये लावून ती वायर काय केली जाते, ही असणाऱ्या अर्थपॉईंटला जोडली जाते। जर ह्या अर्थपॉईंटला जोडली, समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे उपकरण आहेत, काय असेल उपकरण, गिझर असेल, हीटर असेल किंवा शेगडी असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, जे काय घरगुती उपकरण आहेत, असे घरगुती उपकरण वापरत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर समजा अर्थिंग केलेलं नसेल तर काय होतं, तर त्याच्यामध्ये अर्थ लिकेज जो करंट असतो तो करंट काय होतो, आपल्याला बसतो। समजा चुकून आपण ज्या एखाद्या शेगडीला किंवा समजा उदाहरणार्थ इस्त्री असेल, इस्त्री करत असताना तुमचा चुकून त्या इस्त्रीच्या बॉडीला टच झालं बोट, तर आपल्याला त्या ठिकाणी बारीक असा करंट बसायला लागतो। बारीक का बसतो, तर त्या ठिकाणी तुमचं अर्थिंग परफेक्ट नसतंय, त्यामुळे तुम्हाला तो बारीक लिकेज करंट असतो, त्यामुळे तुम्हाला तो करंट बसतो। किंवा तुम्ही बॉडीला जर नुसता टेस्टर लावला
करंट इस्त्रीला बसत नाही, पण बॉडीला जर समजा टेस्टर लावला असा तर त्यामध्ये तुम्हाला लाईट दिसेल. का तर त्याला अर्थ लिकेज करंट म्हणायचं. तुम्हाला करंट बसणार नाही, पण त्याच्यामध्ये करंट दाखवतो, इस्त्रीच्या बॉडीला करंट दाखवतो. म्हणजेच काय होतं आहे की त्या ठिकाणी त्या असणाऱ्या इस्त्रीला अर्थिंग केलेलं नसतं आहे, त्यामुळे काय होतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला करंट जाणवतो. जर तुम्हाला त्या असणाऱ्या प्लगला जर अर्थिंग कनेक्ट केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला करंट कुठल्याही प्रकारचा बसणार नाही. अर्थिंग हा महत्त्वाचा या इलेक्ट्रिकल विभागामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. अर्थिंग नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजेच इलेक्ट्रिकल विभागामध्ये महत्त्वाचा हा पॉईंट काय आहे, अर्थिंग आहे. अर्थिंग नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी अपघात निर्माण होतो किंवा प्राणास मुकावं लागतं. म्हणून ह्या यामध्ये एक आत्मा आहे खरं तर ॲक्च्युली तो अर्थिंग म्हणजे हा एक महत्त्वाचा आत्मा आहे. ते जर नसेल तर काय होईल की अपघात होतील. दुसरं, या सिंगल फेज सप्लायमध्ये साधारणतः न्यूट्रल कसं ओळखायचं तर टेस्ट लॅम्पचं साईन तुम्हाला पाहावं लागणार आहे. एक टोकला काय करा, फेज लावा, दुसरं काय करा, न्यूट्रल लावा आणि बल्ब लावा. बघा, जर या ठिकाणी बल्ब लागला तर न्यूट्रल आहे आणि फेज आहे. समजा लागलाच नाही, आता समजा लागत नसेल आणि फेजला सप्लाय लागत असेल, फेजला सप्लाय मिळत असेल टेस्टरच्या साहाय्याने आणि लागत नसेल तर काय म्हणायचं आपण, या ठिकाणी न्यूट्रल कट आहे असं समजायचं. बरोबर. आता ही न्यूट्रल साधारण कशी बनवली जाते, जसं आपण अर्थिंग जमिनीमध्ये खड्डा काढून जसं आपण अर्थिंग बनवतो तशी न्यूट्रल कशी बनवली जाते. तो जो ट्रान्सफॉर्मर असतो त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये साधारणतः 3 फेज असतात, आर, वाय आणि बी. ह्या तिन्ही फेज काय केले जातात, त्या तिन्ही फेजचं एकत्रीकरण केलं जातं आणि त्या तिन्ही फेजचं काय केलं जातं त्या ठिकाणी न्यूट्रल बनवले जाते. तिन्ही फेजचे काय केले जाते, न्यूट्रल बनवले जाते. साधं आपल्याला एक प्रयोग करता येईल. तसं तुम्ही काय घरी करायचं नाही, पण मी सांगतो कशा पद्धतीने करतात. साधारण 3 टेस्ट लॅम्प घ्या. असे काय करा, तुम्ही 3 बल्ब घ्या, म्हणजे 3 टेस्ट लॅम्प घ्या आणि 3 टेस्ट लॅम्प म्हणजे साधारणतः 6 टोकं झाली. 6 टोकामध्ये काय करा, 3 टोकं काय करा, आर, वाय, बी ला अनुक्रमे आर, वाय, बीला एक टोक लावा आणि राहिलेली जी 3 टोकं आहेत काय करा, एकत्रित असं पिळा. 3 वायरी काय करा, अशा एकत्रित पिळा. त्यावेळेस काय होईल की तो बल्ब लागेल. हे तिन्ही बल्ब लागतील म्हणजेच ह्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल तयार झालेलं दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला न्यूट्रल बनवता येईल. किंवा ॲक्च्युली ही कुठं बनवली जाते, ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये साधारणतः ही न्यूट्रल बनवली जाते. मेन लाईन असेल समजा 11,000 किलोवॅट असेल किंवा 33,000 व्होल्ट सप्लाय असेल, अशा ठिकाणी फक्त 3 वायरी आणलेल्या असतात आणि त्या सबस्टेशनमध्ये काय केलं जातं, त्या असणाऱ्या डी पीमधून सुद्धा 3 वायरी आपल्या घरापर्यंत आणल्या असतात किंवा मेन जो डी पी आहे त्या डी पीपर्यंत 3 वायरी आणल्या असतात. पण त्या डी पीमध्ये काय केलं असतं की त्या ठिकाणी ह्या तिन्ही फेजचं एकत्रित करून त्या ठिकाणी न्यूट्रल बनवली जाते. म्हणजेच आपल्याला त्याचा पुढं न्यूट्रल म्हणून उपयोग केला जातो. आणि अर्थिंग कुठे केलं जातं तर घरामध्ये जी खड्डा काढून त्या ठिकाणी आपण मीठ कोळसा वापरतो किंवा अर्थिंग रॉड वापरतो, अर्थिंग प्लेट वापरतो आणि जी अर्थिंग करतो ते साधारणतः आपण घरामध्ये देतो किंवा ज्या ठिकाणी तुझा डी पी असेल, MCB बॉक्स असेल, अशा ठिकाणी साधारण ते अर्थिंग काय केलं जातं, दिलं जातं. म्हणजे अर्थिंग फक्त हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. हे कसं ओळखायचं फक्त आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकल आहे. चेक कसं करायचं, न्यूट्रल कुठले आहे, फेज कुठले आहे, अर्थिंग कुठली आहे हे आपल्याला पाहता येते. समजा तुम्हाला आता या ठिकाणी अर्थिंग चेक करायचे. बघा या ठिकाणी फेज आहे, हा पॉईंट फेजचा आहे बघा, ज्याच्यामध्ये लाईट लागते ती फेज आहे. बरोबर. मग काय करायचं, एक टोक काय करायचं, फेजला लावायचं. घरामध्ये तुम्हाला चेक करा अर्थिंग परफेक्ट आहे किंवा नाही कसं कळायचं. एक फेजला लावा आणि दुसरं काय करा, ह्या ठिकाणी मोठ्या पॉईंटला लावा आणि तुम्ही काय करा, असं लावा या ठिकाणी. जर बल्ब लागला नाही तर घरामध्ये अर्थिंग नाही असं समजायचं. आता हा एक्सटेन्शन बॉक्स आहे, याला ॲक्च्युली 2 वायरी जोडलेत.
समजा ह्या ठिकाणी ह्या वायरला 3 वायरी असतात, तर या ठिकाणी ॲक्च्युली एक ह्या असणाऱ्या मोठ्या पॉईंटला जोडली गेली असेल. पण या ठिकाणी एक्सटेन्शन बॉक्स आहे, त्यामुळे या ठिकाणी अर्थिंग जोडली गेलेली नाही. पण समजा ह्या मोठ्या पॉईंटला लावलं आणि बल्ब लागला, तर काय समजायचं आपण, अर्थिंग आहे. समजा लागलाच नाही बल्ब, अर्थिंग ना. आता ह्या ठिकाणी अर्थिंग नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी अर्थिंग कनेक्ट करावा लागणार आहे. ही न्यूट्रल आहे, बरोबर. ही अर्थिंग आहे, हे न्यूट्रल आहे, आणि हे जे आहे हा जी वायर आहे ती काय आहे, फेज वायर आहे, बरोबर. तर साधारणतः आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी फेज, अर्थिंग आणि न्यूट्रल ओळखायचे आहे. ही अशा प्रकारचे हे प्रॅक्टिकल आहे. तर राहिलेलं जे काही पुढचं जे प्रॅक्टिकल ते पुढल्या तासाला आपण घेऊया. ठीक आहे, धन्यवाद.